नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयासाठी आपण एन्शंट हिस्ट्रीवर आधारित 100 पेक्षा अधिक महत्त्वाचे प्रश्न आज डिस्कशन करणार आहोत. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 साठी जर आपण मित्रांनो प्रिपरेशन करीत आहात तर अ, या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. एक पेपर 1 हा कॉमन पेपर असणार आहे. सगळे विद्यार्थी मित्रांना हा पेपर द्यावं लागतं. पण जर आपलं पेपर क्रमांक 2 इतिहास आहे, तर हा पूर्णतः सब्जेक्टिव्ह आपल्याला पेपर दिसून येतं आणि या सब्जेक्टिव्ह पेपरमध्ये टोटल युनिट दिलेले आहे 10. आणि या 10 युनिटसाठी आपल्याला 100 प्रश्न 200 गुणांसाठी येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाईल. सो यापैकी सुरुवातीच्या 3 ज्या युनिट आहे ते संपूर्णतः एन्शंटवर आधारित आहे. सो एन्शंटवर आपले 30 पेक्षा अधिक प्रश्न विचारतात, म्हणजे 60 गुण आपण म्हणू शकतो. 60 प्लस जे मार्क्स आहे ते आपले एन्शंटवर आधारित आहे. तर हे गुण पक्के करून घेण्यासाठी आज वारंवार एन्शंट हिस्ट्रीचे जे महत्त्वपूर्ण टॉपिक्स आहे ज्यांवर प्रश्न आपल्याला रिपीटेड फॉर्ममध्ये विचारले गेलेली आहे, आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण ते डिस्कशन करणार आहोत, जेणेकरून 2026च्या एक्झाम प्रिपरेशनमध्ये आपल्याला याची नक्कीच हेल्प होईल. सोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर 2 हिस्ट्रीचा कंप्लीट कोर्स मित्रांनो अवेलेबल आहे. या कोर्समध्ये आपल्याला डेली लाईव्ह सेशन्स मिळेल. या लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून आपण टोटल 10 युनिट्स जे आहे ते कव्हर करू. या 10 युनिट्सवर आधारित जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तुम्ही पाहिजे तितके त्या बघू शकता. टोटल नोट्स 10 युनिट्सचे अवेलेबल आहे, जेणेकरून विविध रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. आपल्या प्रॅक्टिसकरिता MCQs आहे आणि क्वेश्चन पेपर कशा प्रकारे विचारतात त्यासाठी आपण PYQs जे आहे ते ॲनलाइज करूया, जेणेकरून 26चा पेपर आपण योग्यरित्या देऊ शकू. 1 डिसेंबरपासून हिस्ट्रीची आपण बॅच सुरू करीत आहोत. 1 इयर्सच्या व्हॅलिडिटी सोबत हा कोर्स पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट यामध्ये असेल. ऑफिशियल नंबर्स आपल्याला दिलेले आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. कोर्सची फीज आहे 12,000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर 1. म्हणजे एक्झामिनेशनचे जे दोनही पेपर आहे, दोनही पेपरचं प्रिपरेशन या माध्यमातून आपलं होणार आहे. सो सुरुवात करूया. गुप्तकालीन राजस्वाचे प्रमुख साधन म्हणजे अ. जकाती, ब. दांडी, सी. शुल्क आणि ड. जमीन महसूल. योग्य उत्तर आहे डी. जमीन महसूल. कारण गुप्तकालीन राजस्वाचे प्रमुख साधन म्हणजे लँड रेव्हेन्यू होतं, म्हणजे जमीन महसूल आहे. हा महसूल शेतकऱ्यांपासून गोळा केला जात जमिनीवरून मिळालेल्या उत्पादनातून सैन्य, प्रशासन, सार्वजनिक कामं सगळं चालायचं. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या लेखात संस्कृत काव्यशैली प्रथमच वापरली गेली? अ. एहोड प्रशस्ती, ब. आहे रुंबनदेई प्रशस्ती, क. आहे जुनागड प्रशस्ती आणि ड. आहे अलाहाबाद प्रशस्ती. योग्य उत्तर आहे जुनागड प्रशस्ती. समोर जाऊया. मंदसौर शिलालेखात देणगीवार म्हणून एका प्राचीन भारतीय श्रेणीचा उल्लेख आहे आणि ती श्रेणी कोणाची आहे? अ. कुंभाराची, बी. व्यापाऱ्यांची, सी. तेली आणि डी. आहे रेशीम विणकरांची. सो ऑब्व्हियसली हे रेशीम विणकरांच्या श्रेणीचा उल्लेख मंदसौर शिलालेखात आपल्याला दिसून येतं. समोर आहे, नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणाच्या कारकिर्दीत झाली? अ. चंद्रगुप्त द्वितीय, बी. पहिला कुमारगुप्त, सी. कनिष्क आणि ड. हर्षवर्धन. सो नालंदा विद्यापीठाची स्थापना कुमारगुप्त प्रथम यांच्या टाइम पिरियडमध्ये झालेली आहे. मौर्य काळातील तक्षशिला डॅश काय आहे? गांधार कला शैलीचे महत्वाचे केंद्र, ब. व्यापार उद्यमाचे महत्वपूर्ण केंद्र, क. शिक्षणाचे महत्वाचे केंद्र, की डी. महत्वाचे तीर्थस्थळ. सो मौर्य काळातील तक्षशिला जे आहे शिक्षणाचे महत्वाचे केंद्र आहे. कारण प्राचीन आपण बघतो की पर्टिक्युलर शिक्षण हे केंद्र आहे. इथे विविध विषयांवर आधारित उच्च शिक्षण दिलं जायचं. विशेषतः वेद झालं, आयुर्वेद झालं, धनुर्वेद झालं, राज्यकारभार झालं, तत्वज्ञान झालं. ठीक आहे. तर चाणक्य यांनी देखील इथून शिक्षण जे आहे म्हणजे तक्षशिलेमधूनच ग्रहण केलेलं आपल्याला दिसून येतं.
समोरचा आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अशोकांचे अतिरिक्त जादा शिलालेख आहे? अ मस्की, बी गिरनार, सी धावली आणि ड आहे इराकुंडी. सो धावली येथे आपल्याला दिसून येतं. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क आहे. समोर जाऊया. चंद्रगुप्त मौर्य व सेल्युकस यांचं युद्ध आणि तहाचं वर्णन कोणी केले? ए ॲपी, एपियानस, बी आहे प्लुटॉर्क, सी आहे मेगास्थनेस आणि ड मध्ये आहे अ, व आणि क. योग्य उत्तर आहे अ, व आणि क. कारण लक्षात घ्या, चंद्रगुप्त मौर्य आणि सेल्युकस यांचं युद्ध आणि युद्धानंतर झालेला तह जे आहे आणि तहामध्ये आपल्याला दिसून येतं की पर्टिक्युलर राजदूत ठेवण्यात आलेलं आणि देन आपण बघतो हेलेनाशी विवाह. ठीक आहे, याचं वर्णन जे आहे ना प्लुटॉर्क, मॅगस्थनीज आणि एपियनस यांनी सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ड अत्यंत योग्य इथे उत्तर आहे. समोर अशोकाच्या काळात कोणते पद निर्माण झाले? अ उपराजा, ब स्त्री अध्यक्ष महामंत्र, बी विशप जनरल, की ड अ, ब आणि क. सो अशोकाच्या टाइम पिरियड मध्ये स्त्री अध्यक्ष महामंत्र हा पद जे आहे ते निर्माण झालेला आहे. तर बघा, अशोक यांच्या काळातील समाजातील नैतिक आणि धार्मिक कल्याणांवर विशेष भर देण्यात आलं. त्या काळात स्त्री अध्यक्ष महामंत्र हे नवे पद निर्माण करण्यात आलेले, ज्याचा उद्देश स्त्रियांच्या कल्याणावर आणि त्यांच्या सामाजिक धार्मिक स्थिती उन्नतीवर जे आहे लक्ष ठेवणे आहे. त्यामुळे योग्य उत्तर इथे आहे ऑप्शन क्रमांक ब. समोर पिंड हा कर वसूल कोणाकडून केलं जायचं? अ शेतकऱ्यांकडून, ब जमीनदारांकडून, क गावाकडून, की ड सरंजामदारांकडून. सो बघा, पिंड नावाचा कर आहे जे कोणाकडून वसूल केला जायचं? तर मित्रांनो, हा कर जे आहे गावाकडून वसूल केला जायचं. पिंड जे आहे हा गावाकडून एकत्रित केला जाणारा किंवा वसूल केला जाणारा कर होता. हा एक प्रकारचं सामूहिक टाईप जे आपण म्हणतो, सामूहिक हा कर आहे. म्हणजे एखाद्या गावातील सर्व रहिवाशींनी मिळून जे भरायचं असतं तो कर म्हणजे पिंड कर आहे. मौर्य काळामध्ये हा कर महसूल व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग होता. त्यामुळे जर कधी टर्म्सवर प्रश्न विचारलं तर आपल्याला ही बाब जी आहे ते योग्यरित्या माहीत असावी. समोर जमिनीचा पुढीलपैकी कोणता प्रकार हा मौर्य काळामध्ये नव्हता? ठीक आहे, नव्हता असा प्रश्न आहे. अ खाजगी, बी गावाची, सी व्यक्तीची जमीन, की संस्थानिकांची जमीन. आता जमिनीचे प्रकार देखील आपण जेव्हा इकॉनॉमिकल कंडिशन अभ्यास करतो, म्हणजे आर्थिक व्यवस्थेचा किंवा समाज स्वरूप जेव्हा आपण पर्टिक्युलर कुठल्याही वंशाचं स्वरूप जेव्हा अभ्यास करतो तेव्हा अर्थव्यवस्था देखील आपण अभ्यास करतो आणि अर्थव्यवस्थेमध्येच आपण हे जे जमीन आहे, टॅक्सेस आहे, ह्या सगळ्यांना अभ्यास करतो. तर संस्थानिकांचा हा प्रकार नव्हता. खाजगी, गावाची आणि व्यक्तिगत अशा प्रकारचा प्रकार आपल्याला दिसून येतो. आता मौर्य काळात जमिनीचे प्रकार होते, जसं राजकीय जमीन है ना, खाजगी जमीन, ठीक आहे, किंवा व्यक्तिगत सुद्धा याला म्हटलं जायचं. ग्राम म्हणजे गावाची सामूहिक जमीन, परंतु संस्थानिकांची इथे प्रकार आपल्याला दिसून येत नाही. हा प्रकार पुढील काळामध्ये म्हणजे गुप्त काळामध्ये आपल्याला हा जो सरदारांचं किंवा संस्थानांचं किंवा जे आपण जहांगीरदार म्हणतो त्यांच्या जमिनीचा प्रकार आपल्याला समोर गुप्त काळामध्ये पाहायला मिळेल. सो नेक्स्ट, भोवतालीचा दगडी कडहा म्हणजे काय? सो हे कठडा काय आहे? वैदिका, बी हर्मिका, सी विद्यार्थी, की कमानी. सो स्तूपाभोवती जी दगडी कटका असतं ते म्हणजे वेदिका आहे. वेदिका म्हणजे स्तूपाभोवती उभारलेली एक रक्षक भिंत होय. हा कटडा स्तूपाभोवती प्रदक्षिणा करणाऱ्या साठी मर्यादा ठरवत असते. वेदिकेंवर अनेक सुंदर स्तूपे नक्षीकामे केलेली आढळतात. ठीक आहे. हा, सो टर्म्सवर आधारित अनेक प्रश्न असतात, त्यामुळे आपण लक्षात द्यायला हवं. रामपूर्वा, लोरिया, नंदनगड, कोल्हुआ येथील स्तंभांवर कोणाचं एकच प्राणी आहे? म्हणजे कुठल्या प्राण्यांचं तिथे आपल्याला वर्णन किंवा चित्र दिसून येतं? अ आहे सिंह,
ब आहे हरिण, क आहे घोडा आणि ड आहे बैल. सो रामपूर्वा झालं, लोरिया झालं, नंदनगड किंवा कोल्हुवा झालं. इथे आपल्याला सिंह यांचं या प्राण्यांचं जे आहे चिन्हांकन दिसून येतं. तर बघा लक्षात घ्या, सिंह हा शौर्य, शक्ती, बौद्ध धर्मातील धम्मचक्रांचा हा प्रतीक आहे. अशोकाने आपल्या साम्राज्यात अनेक ठिकाणी असं सिंह शिल्पयुक्त स्तंभाची जी आहे स्थापना केलेली आहे, ज्यामध्ये रामपुरवा, लोरिया, नंदनगड, कोल्हुवा हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. भारतीय व ग्रीक कला यामधून कोणती कला निर्माण झाली? अ. मुघल, ब. गांधार, क. इंडो आणि ड. ग्रीक. सो इथून जे आहे गांधार कला निर्माण झालेली आपण बघतो. आता गांधार कला काय आहे, तर ही भारतीय आणि ग्रीक कला शैलींचं हा मिश्रण आहे. या कला शैलीत बुद्ध आणि बुद्धाशी निगडित जे आहे, बौद्ध धर्माशी निगडित मूर्तींमध्ये भारतीय विषयवस्तू आणि ग्रीक शिल्पशैली म्हणजे यवनांचा प्रभाव आपल्याला याचा सुंदर संगम दिसतो. समोर आहे हेलिओडोरस यांनी डॅश येथे गरुड स्तंभ उभारून त्यावर प्राकृत भाषेत लेख कोरला. कुठे आहे हेलिओडोरसचा हा गरुड स्तंभ लेख? अ. सांची, बी. बिलसा म्हणजे बेसनगर, क आहे सारनाथ आणि ड आहे नाशिक. सो हा प्रश्न किंवा हेलिओडोरसचं जे प्रश्न आहे, यापूर्वी देखील आपल्याला हेलिओडोरसवर जे आहे प्रश्न विचारलेले आहे. सो हेलिओडोरसचा गरुड स्तंभ हे बेसनगरला आहे. हेलिओडोरस हा ग्रीक राजदूत होता, है ना, जो अँटिओकस या इंडो ग्रीक राजांचा प्रतिनिधी म्हणून विदिशा म्हणजे बेसनगरला आला होता. त्याने गरुड स्तंभ उभारला आणि त्यावर प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीमध्ये लेख देखील कोरला. या लेखातून कळते की हेलिओडोरस काय आहे, भागवत म्हणजे विष्णूचा उपासक होता. समोर जाऊया. भारहूत येथील स्तूपांचं प्रवेशद्वार कोणत्या काळात बांधले गेले? अ. सातवाहन, ब. चोल, क. शुंग आणि ड आहे कण्व. भारहूत येथील स्तूपांचं प्रवेशद्वार हे शुंग टाइम पिरियड मध्ये जे आहे ते बांधले गेले. भारहून येथील स्तूपांचं प्रवेशद्वार म्हणजे तोरणे आणि सजावट जी आहे शुंग काळात बांधली गेली. या काळात बौद्ध स्तूपांवर अत्यंत सुंदर शिल्पकला आणि नक्षीकाम करण्यात आले. बरगव कशासाठी प्रसिद्ध आहे? सो अ आहे हस्तिदंत कला, ब आहे बुद्ध स्तूप, क आहे शिवलिंग आणि ड आहे तीर्थकर प्रतिमा. तर बरगव जे आहे बुद्ध स्तूप साठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे योग्य उत्तर आपलं बुद्ध स्तूप आहे. समोर जाऊया. ट्रिमेंट्रियस भारतात कोणते शहर यांनी वसवलं? अ. दिल्ली, ब. सौवीर, क. अजमेर आणि ड. अभिनंद. सो यांनी सौवीर शहर वसवलं आहे. समोर जाऊया. मध्य आशिया जिंकणारे पहिले घराणे कुठलं? अ. शुंग, ब. कण्व, क. पल्लव आणि ड आहे कुशाण. सो मध्य एशिया जे आहे ते जिंकणारे कुशाण हे पहिले घराणे आहे. कुशाणांविषयी लक्षात घ्या. मध्य आशिया जिंकणारे पहिले भारतीय घराणे हे होते मूळतः युची जमातीतील हे होते आणि त्यांनी मध्य आशियातून भारतात प्रवेश करून आपलं साम्राज्य निर्माण केलं. कुजुल कटफिटेस व नंतर कनिष्क यांच्या काळात कुशाण साम्राज्याने मध्य आशिया झालं, अफगाणिस्तान, उत्तर भारत या सगळ्या क्षेत्रांवर काय केलं, या प्रदेशांवर जे आहे आपलं वर्चस्व गाजवलेलं. समोरचा आहे कनिष्काप्रमाणे कोणी भारतीय देवतांच्या मूर्ती नाण्यांवर कोरल्या? अ. वशिष्क, ब. दुसरा कनिष्क, क. आहे कडफिसेस पहिला आणि ड. आहे हुविष्क. सो कनिष्काप्रमाणे जे आहे हुविष्क यांनी काय केलेलं आहे, भारतीय देवतांचं मूर्ती जी आहे नाण्यांवर कोरल्या आहे. तर कनिष्काप्रमाणे त्यांचे उत्तराधिकारी असतं हुविष्क यांनी देखील तशाच प्रकारे भारतीय देवतांच्या मूर्त्या कोरल्या आहे. त्यांच्या नाण्यांवर लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. शिव, स्कंद, कुमार, महिषासुरमर्दिनी, सरस्वती यासारखे भारतीय देवतांचे तसेच इराणी व ग्रीक देवतांचं चित्रण जे आहे ते केलेलं आहे.
त्यामुळे बहुधा परीक्षेत या संदर्भात प्रश्न देखील आपल्याला येतात. समोर आहे श्रेणीने विध्वस्त निधी उभारलेला उल्लेख कोणत्या शिलालेखात आहे? अ. जुन्नर, बी. नाशिक, क. वेरूळ आणि ड. अ व ब. सो जुन्नर आणि जे आपलं नाशिक आहे इथे उभारलेलं जे शिलालेख आहे त्यामध्ये श्रेणी विध्वस्त निधी उभारल्याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. जुन्नर आणि नाशिक येथील शिलालेखांमध्ये व्यापारी संघटनांना म्हणजे श्रेणी असं म्हटलेलं आहे. त्यांचं विश्वस्त निधी म्हणजे ट्रस्ट फंड उभारल्याचा उल्लेख आहे. या निधीतून जे आहे गुफा बांधकाम आणि बौद्ध विहार सार्वजनिक उपयोगासाठी जे आर्थिक सहाय्य आहे ते केल्याचं देखील आपल्याला माहिती मिळते. समोर आहे कोणत्या बंदरातून इजिप्त व रोम येथे व्यापार चालत असे? अ. भड्डोज, ब. सोपारा, क. सोमाली आणि ड. नीलकंठ. सो इजिप्त व रोम व्यापार चालत असायचं सोमाली या बंदरातून. समोर प्रश्न घेऊया. कोणत्या भारतीय मंडळाने ऑगस्टस सीझर रोम राजाला भेटून व्यापारी सवलती मिळविल्या? अ. व्यापाऱ्यांनी, ब. शेतकऱ्यांनी, सी. अधिकाऱ्यांनी की यापैकी कोणीही नाही. सो ऑगस्टस जे आहे त्यांच्यासोबत भेटून व्यापाऱ्यांनी काय केलं आहे? सवलती मिळवल्या आहे. प्राचीन काळामध्ये लक्षात घ्या भारत व रोम यांच्यात व्यापारी संबंध प्रस्थापित झाले. भारतातील व्यापारी मंडळ जे आहे हे रोमन सम्राट ऑगस्टस सीझर यांना भेटून व्यापारी सवलती त्यांनी मिळवल्या. यातून त्या काळातील भारतीय व्यापाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठा आणि आर्थिक सामर्थ्य देखील इथून स्पष्ट होत आहे. समोर जाऊया आपण. पाटलीपुत्र ताम्रलिप्तीशी कोणत्या मार्गाने जोडले होते? अ. सागरी मार्ग, ब. भूमार्ग, क. खुसकीचा मार्ग आणि ड आहे नदी मार्ग. तर ताम्रलिप्तीशी आपलं पाटलीपुत्र भूमार्गाने जोडलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब इथे काय आहे? योग्य आहे. समोर जाऊया. इसवी सन 45च्या सुमारात कोणत्या व्यापाऱ्यांनी व्यापारी वाऱ्यांचं म्हणजे मोसमी वाऱ्यांचं शोध लावला? अ. निकोलस, ब. गॅरिसन, क. हिप्पलस आणि ड आहे ऑर्थर मॉसमी. तर हे लावलेलं आहे हिप्पलस यांनी. ठीक आहे. इसवी सन 45च्या सुमारामध्ये ग्रीक नाविक होते हिप्पलस याने मोसमी वाऱ्यांचा शोध लावला. या वाऱ्यांचा उपयोग करून भारत आणि रोम यांच्यातील समुद्र व्यापार अधिक वेगवान आणि सुरक्षित झाला. यामुळे भारतातील पश्चिम किनाऱ्यावरील बंदर जसं भड्डोज, लोथल, सोपारा व्यापारी महत्व देखील वाढले. समोर रोमला मलमल आणि पारदर्शक कापड कोणत्या राज्यातून जात होते? अ. केरळ, ब. ओरिसा, क. आंध्र आणि ड. महाराष्ट्र. रोमला जे आहे ना केरळ या राज्यातून काय होतं? मलमल आणि पारदर्शक कपडे जे आहे ते जायचे. त्यामुळे अयोग्य उत्तर आहे. समोर आहे पूजनासाठी असणाऱ्या स्तूपात चैत्य व चैत्य असणाऱ्या मंदिरास काय म्हणतात? अ. स्तंभ, ब. आलेख, क. चैत्यगृह आणि ड. देवस्थान. सो याला म्हटलं जाते चैत्यगृह. ठीक आहे. चैत्य म्हणजे पूजनासाठी असलेला स्तूप आणि त्या स्तूपात सामावून घेणाऱ्या मंदिराला काय म्हटलं जातं? चैत्यगृह असं म्हणतात. चैत्यगृह हे बौद्ध उपासनेसाठी वापरले जाणारे प्रार्थना मंदिर असतं. यामध्ये मध्यभागी स्तूप आणि सभोवताली प्रदक्षिणा मार्ग असतो. भाजे झालं, कार्ले, नाशिक, वेरूळ येथील चैत्यगृह प्रसिद्ध आहे. समोर बारबार डोंगरांमध्ये सुधामा लोमस ऋषी लेणी कोणी खोदलेली आहे? अ. अशोक, ब. कनिष्क, क. रुद्रदमन आणि ड. आहे नहपान. सो हे कोरलेलं आहे अशोक यांनी. सो बारबार डोंगर जे आहे बिहार येथे असलेले सुदाम व लोमस ऋषी लेणी हे अशोक आणि त्यांचे जे पुत्र आहे दशरथ
पौत्र यांच्या काळात खोदलेली आहे. ही लेणी आजीवक संप्रदायांसाठी बनवण्यात आली आहे. त्यामुळे हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. समोर चैत्यगृहाचा सर्वोत्कृष्ट नमुना कोठे आहे? अ. कार्ले, ब. भाजी, क. बेडसा आणि ड आहे जुन्नर. तर हा सर्वोत्तम नमुना जे आहे चैत्यगृहाचा कार्ले येथे आहे. कार्ले महाराष्ट्रामध्ये येणार आणि येथील चैत्यगृह भारतातील सर्वोत्कृष्ट आणि सगळ्यात मोठे चैत्यगृह आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे बांधले गेले असून त्यात सुंदर दगडी तोरणे, स्तंभ, सुसज्ज स्तूप आहेत. तर कात्यांच्या चैत्यगृहाची प्रतिकृती कोणती? कोंढणे, अजिंठा, कान्हेरी की घारापुरी? तर हे कान्हेरी आहे. कान्हेरी लेणी मुंबईजवळ येथील चैत्यगृह हे कारले आहे. ठीक आहे. तर कारले येथील चैत्यगृहांची प्रतिकृती मानलं जातं. दोनही रचना जवळपास सारखी असून मुख्य स्तूप, दगडी खांब आणि तोरणाची रचना हे कारलेच्या नमुन्यासारखीच आहे. कान्हेरीचे चैत्यगृह थोडे लहान असले तरी त्यात नंतरच्या काळातील बौद्ध वास्तुकलेचा विकास दिसून येतो. समोर दक्षिण भारतात नगरम गाव कोणी वसवले? कृषक जातींनी, ब. ब्राह्मणांनी, क. व्यापारी आणि बनिया यांनी की ड. ब्राह्मण आणि श्रमण यांनी? तर हे नगरम व्यापारी आणि बनिया यांनी वसवलेले आहे. दक्षिण भारतात नगरम प्रकाराची गावे प्रामुख्याने व्यापारी आणि बनिया वर्गांचं जे आहे त्यांनी वसवलं. ही गावे म्हणजे व्यापार आणि उद्योगाची केंद्र असायची, जिथे व्यापारी संघटना एकत्र येऊन बाजारपेठा, देवळे आणि निवासस्थानाची उभारणी केली जायचं. नगरम ही प्राचीन दक्षिण भारतातील आर्थिक आणि व्यापारी संघटनांची प्रतिकात्मक वसाहत मानली जाते. समोर जाऊया. ओरिसामधील भुवनेश्वरच्या देवळाजवळील उदयगिरी टेकडींवर कोणती गुहा आहे? अ. जुनागड, ब. गिरनार, क. नाणेघाट आणि ड. हाती गुंफा. सो इथे कोणता आहे? हाती गुंफा आहे. ठीक आहे. ओरिसा राज्यातील भुवनेश्वर जवळ उदयगिरी टेकडी असलेली प्रसिद्ध गुफा म्हणजे कुठली? हाती गुंफा. या गुफेत कलिंगराज खारवेल यांच्या हाती गुंफा शिलालेख आढळतो. या लेखात खारवेलच्या लष्करी मोहीम, सार्वजनिक कामे, धर्मकाम, राज्यकारभार याचा उल्लेख आहे. हा जो शिलालेख आहे तो प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेला आहे. हाती गुंफा येथील शिलालेखांचे वाचन कोणी केले? अ. राखानदास बॅनर्जी, ब. डॉक्टर काशी प्रसाद जयस्वाल, क. ईश्वरी प्रसाद की ड. अ व प? तर योग्य उत्तर आहे राखानदास बॅनर्जी. क्वेश्चन आहे डॅश या पितळी चलनी नाण्यांच्या माध्यमातून सर्व आर्थिक व्यवहार चालायचे. आता हे कुठलं नाणं आहे ज्या माध्यमातून, हे पितळ नाणं कुठलं आहे ज्याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार व्हायचे? ए. कथा, बी. होण, सी. वराह की ड. शिवराई? सो हे पितळी कथा आहे ज्या माध्यमातून काय व्हायचं? आता लक्षात घ्या, पितळी चलन नाण्यांचं हे एक प्रकार आहे. ठीक आहे. सर्व आर्थिक व्यवहारासाठी हे वापर केलं जायचं. त्यानंतर जोड्या लावायची आहे आपल्याला. इथे गट अ आहे आणि हा गट ब आहे. गृहसूत्रातील विधी मधील देवता, बौद्ध सूत्र मधील देवता, ब्राह्मण ग्रंथानुसार लोकप्रिय देवता आणि चौथा आहे जैन ग्रंथातील महत्वाचं देवता. ब गट आहे पर्जन्य, शक्र, ब्रह्म, ब आहे गंगा, यमुना, कल्पवृक्ष, स आहे इंद्र, पर्जन्य, वैश्रवण, कुमार, उमा, वशिनी. तर मला सांगा याचं योग्य उत्तर आहे पहा. गृहसूत्रामधील देवता, विधीमधील देवता आहे ते म्हणजे इंद्र आणि पर्जन्य, म्हणजे एक साथी 3 लावलं. बौद्ध सूचनांमधील देवता पर्जन्य, शक्र आणि ब्रह्म. ब्राह्मण ग्रंथानुसार लोकप्रिय आपल्याला दिसून येतं वैश्रवण, कुमार. ठीक आहे. आणि जैन ग्रंथानुसार गंगा, यमुना आणि कल्प वृक्ष. ठीक आहे. चल, तर गृहसूत्रात घरगुती विधींमध्ये इंद्र, पर्जन्य यांचा उल्लेख आहे. बौद्ध सूत्रांमध्ये आपल्याला दिसून येतं की पर्जन्य आणि ब्रह्मांचा उल्लेख आहे.
ब्राह्मण ग्रंथानुसार आपल्याला दिसून येतं वैश्रवण, कुमार, उमा, हाई, मावती, वाशिणी म्हणजे दुर्गा म्हणजे देवी देवतांचं पूजेचं उल्लेख आहे. आणि जैन ग्रंथानुसार जैन ग्रंथात नंदी, कल्पवृक्ष हे प्रतिकात्मक देवता महत्त्वाचे आहे. समोर आहे अजातशत्रू बुद्धांच्या भेटीस गेल्याचे दृश्य कोणत्या शिल्पात कोरलं आहे? ए. भारहूत, बी. सारनाथ, सी. सांची की ड. अजंठा. तर हे कोरलं आहे भारहूत शिल्पात. भारहूत हे प्राचीन बौद्ध स्मारक जिथे बुद्धांच्या जीवनातील विविध घटनांचं शिल्पांकन केलेलं आहे. समोर आहे पोरस राजाचे राज्य कोणत्या दोन नद्यांमधील प्रदेशात होतं? ए. सिंधू व झेलम, बी आहे झेलम आणि गंगा, सी आपलं क आहे झेलम आणि चिनाब आणि ड आहे काबूल आणि सिंधू. योग्य उत्तर आहे झेलम आणि चिनाब. प्राचीन ग्रंथानुसार राजा पोरस यांचं राज्य जे आहे झेलम आणि चिनाब नद्यांच्या दरम्यान आहे. ओके, ह्यानुसार योग्य उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक क आहे. समोर जाऊया. बुद्धांच्या मते मानवी जीवनावर प्रभाव गाजवणारे मूलभूत तत्व कोणते? ए. लालसा, ब. दुःख, क आहे तारण आणि ड आहे निर्वाण. सो बुद्धांच्या मते दुःख जे आहे मानवी जीवनात प्रभाव गाजवणारे महत्वाचे तत्व आहे. ठीक आहे, दुःख पहा काय आहे इथे. बुद्धांनी आपल्या शिकवणीत सांगितले मानवी जीवनात मूलभूत प्रभाव टाकणारं जे तत्व आहे ते म्हणजे दुःख. म्हणतात की जीवनात दुःख अपरिहार्य आहे आणि दुःखाचं काहीतरी कारण आहे, पण दुःख निवारणाचा मार्ग आहे ज्याला आपण अष्टांग मार्ग म्हणतो. त्यांचा मार्ग जर समजून घ्यायचा आहे तर मोक्ष म्हणजे निर्वाण साधता येते. तर हे 4 आर्य सत्य आहे. लालसा, ठीक आहे, तारण म्हणजे लालसा म्हणजे दुःखांचं कारण आहे, तारण मार्ग किंवा उपाय, निर्वाह म्हणजे म्हणजे अंतिम अवस्था, दुःखाचा शेवट म्हणजे निर्वाण. समोर जाणार आपण सर्वसामान्य गृहस्थांसाठी बौद्ध धर्मातील नियमावलीला काय म्हणतात? अ. पंचशील, ब आहे दशशील, क आहे त्रिरत्न आणि ड आहे आर्यसत्य. तर गृहस्थांसाठी जी नियमावली आहे तिला त्रिरत्न असं म्हणतात. बुद्ध, धम्म आणि संघ. समोर भगवान बुद्धांनी आर्य सत्यांची प्रथम घोषणा कुठे केली? राजघराणे, बी. सारनाथ, क. बुद्धगया की कुशीनगर. तर केलेली आहे सारनाथ येथे. ठीक आहे, तर भगवान बुद्धांचं निर्वाह प्राप्त केल्यानंतर 4 आर्य सत्य आणि प्रथम घोषणा ही सारनाथला झालेली. ठीक आहे, आणि आपण नंतर बघतो की समोरचा प्रश्न आहे जैन धर्मियांच्या प्रतिक्षांपैकी खालील कोणती प्रतिज्ञा भगवान महावीरांनी समाविष्ट केली? आता बघा, ए आहे अस्तेय, ब आहे अपरिग्रह, सी आहे अहिंसा आणि चौथा आहे ब्रह्मचर्य. तर आपल्याला चौथं आर्य सत्य पाहायला भेटतं किंवा प्रतिज्ञा ती म्हणजे ब्रह्मचर्य. कोणी दिलं आहे? महावीर स्वामींनी. ठीक आहे, ब्रह्मचर्य म्हणजे भिक्षूंना पालन करायचं महाव्रत सांगितलं ज्याला आपण ब्रह्मचर्य असं म्हणतो. समोर जाऊया. जरी बौद्ध तत्वज्ञानात देवतांना स्थान नव्हते तरी वैदिक देवतांपैकी एकाला बौद्ध परंपरेत महत्त्व प्राप्त झाले, तर ते देव कोण होते? अ. इंद्र, बी. वरुण, सी. मित्र आणि चौथा आहे अग्नी. तर ते होते मित्रांनो वरुण. ठीक आहे, इंद्र बौद्ध ग्रंथांमध्ये इंद्राला जे आहे महत्त्व आहे. ठीक आहे, का बरं? कारण धर्मरक्षण करणारा आणि बौद्ध उपदेशांचं संरक्षण म्हणून जे आहे ओळखलं जातं. समोर आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्ध धर्माशी संलग्न आहे? पहिला आहे शिल्पाधिकारम, ब आहे मणिमैखल्ये, क आहे शिवचिंतमन आणि चौथा आहे तिरुकुरल. तर मणिमैखलाई हा ग्रंथ जो आहे बौद्ध धर्माशी निगडीत आहे.
बघा कसं. मणिमैखल्ले हा बौद्ध धर्माशी संबंधित आहे. शिल्पादिकारम हे जैन परंपरेशी, शिवचिंतामण हे हिंदू धर्माशी आणि तिरुकुलर हा तमिळ तमिळ साहित्याचा प्रसिद्ध ग्रंथ आहे, ज्यामध्ये नीतिशास्त्र आणि जीवन तत्व सांगितलं आहे. समोर धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा कशाशी संबंधित आहे? शिव, बी बुद्ध, सी सूर्य आणि चौथा आहे इंद्र. तर हे बुद्ध यांच्याशी संबंधित आहे. समोर जाणार, जैनांनी कोणाच्या नेतृत्वाखाली दक्षिणेत आगमन केलं? ए भद्रबाहू, ब स्थलबाहू, ब स्थलबाहू, क आहे वर्धमान महावीर आणि ड आहे त्रिरत्नदास. तर लक्षात घ्या, योग्य उत्तर आहे भद्रबाहू. भद्रबाहू जैन आपल्याला आचार्य दिसून येतं. आणि लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की चंद्रगुप्त मौर्यांचं जे शिष्यत्व भद्रबाहूंचं शिष्यत्व चंद्रगुप्त मौर्यांनी स्वीकारलं होतं. समोर जाणार आपण, समोरचा प्रश्न आहे, डॅश यांनी आजीवक पंथाची स्थापना केली. कोण आहे? अ गौतम बुद्ध, ब महावीर स्वामी, क मखलीपुत्र गोसाल आणि चौथा आहे जुना कसाबा. तर मखलीपुत्र गोसाल यांनी आजीविका संप्रदायाची स्थापना केली. ठीक आहे. तर लक्षात घ्या, हे एक प्राचीन धार्मिक पंथ आहे, ज्यांचं पालन करणारे मुख्यतः विश्वास, कर्म, नियती आणि जीवनातील घटना हे पूर्वनियोजित आहे असं त्यांचा विश्वास होता. आजीवक पंथांचं हा आजच्या काळातील डॅश या घराण्यांमध्ये स्थापन झालं. ए मध्य प्रदेश, बी हिमाचल प्रदेश, सी आहे अरुणाचल प्रदेश आणि ड आहे उत्तर प्रदेश. सो आजीवक पंथ हा उत्तर प्रदेश राज्यांमध्ये स्थापन झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे मगध राज्य, बिहार, उत्तर प्रदेश क्षेत्रामध्ये जे आहे मखलीपुत्र गोसाल यांनी पर्टिक्युलर या पंथाची जी आहे स्थापना केलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, डॅश या मौर्य सम्राटाच्या काळात आजीविका पंथ लोकप्रिय झालं. ए बिंदुसार, बी आहे बिंबिसार, सी आहे चंद्रगुप्त आणि ड आहे अजातशत्रू. तर मौर्य सम्राट हे बिंदुसार होते, ज्यांच्या टाइम पिरियडमध्ये आजीवक संप्रदाय लोकप्रिय झालेलं. ठीक आहे. चला समोर जाणार आपण, 14व्या शतकापर्यंत डॅश या दक्षिण भारतातील राज्यात आजीविका पंथांचं अस्तित्व टिकून होतं. अ कर्नाटक, केरळ, ब तमिळनाडू, तेलंगण. केरळ, क आहे केरळ आणि तेलंगण आणि ड आहे कर्नाटक व तमिळनाडू. योग्य उत्तर आहे कर्नाटक व तमिळनाडू. 14व्या शतकापर्यंत कर्नाटक आणि तमिळनाडू हा दक्षिण क्षेत्र भारतातील राज्य, ज्यामध्ये राज्यांमध्ये आजीवक पंथ जे आहे त्यांचं अस्तित्व होतं. ठीक आहे. चला समोर जाणार आपण, बिंदुसार या मौर्य सम्राटाच्या काळात आजीवक पंथांचं तत्वज्ञान कुठपर्यंत पोहोचलं? अ बाली व गुजरात, ब आहे श्रीलंका व राजस्थान, क आहे श्रीलंका गुजरात आणि ड आहे बाली आणि राजस्थान. तर हे श्रीलंका गुजरात पर्यंत पोहोचलेलं आहे. ठीक आहे. चला, पश्चिम भारत आणि दक्षिणेत श्रीलंका पर्यंत आजीविका संप्रदायाचे तत्वज्ञान यांनी पोहोचविले आहे. लोहयुगीन काळातील खेरवाडा जिल्हा डॅश येथे सुमारे 1500 शिलावर्तुळ पद्धतींचे दफन सापडलेली आहे. आता हे कुठे सापडलं? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. ए रायपूर, बी नागपूर, सी वर्धा आणि चौथा आहे रत्नागिरी. तर हे मिळालेलं आहे वर्धेला. ठीक आहे. तर बघा, लोहयुगीन काळातील खैरवाडा हे वर्धा जिल्ह्यात अवस्थित आहे. येथे सुमारे 1500 शिलावर्तुळ पद्धतीचे दफने आढळले आहे. या दफन पद्धतीत मृतदेहाला वर्तुळाकार शिड्यामध्ये मांडून दफन केले जात असे आणि जे त्या काळातील सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथांचा पुरावा आहे. समोरचा प्रश्न आहे, वर्धा जिल्ह्यात धाम नदीवर हे गाव असून तेथील शिलावर्तुळांचा शोध 1869 साली यांनी केला. कोण होते हे? ए करे
किंवा कॅरे, बी आहे सर मार्टिमन व्हीलर, सी आर केनेडी आणि चौथं आहे आपलं ऑप्शन अ व ब म्हणजे करे आणि सर मार्टिमन व्हीलर हे दोनही बरोबर. योग्य उत्तर आहे इथं करे. आता बघा काय आहे, वर्धा जिल्ह्यातील धाम नदीकाठी धामणगाव येथे शिलावर्तुळे सापडली, स्टोन सर्कल सापडलेला आहे. याचा शोध इसवी सन 1869 मध्ये करे किंवा केर यांनी लावलेला आहे आणि सर मार्टिमन व्हीलर आणि केनेडी हे नंतरच्या काळातील पुरातत्व आहेत. समोर आहे चुकीची जोडी, आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. ऑब्विसली 4 ऑप्शन आहे अ ब क आणि ड च्या फॉर्म मध्ये. विस्तता झेलम, आस्कणे, चिलाप, पुरुषनी, राभी आणि चौथी सुशुद्री सरस्वती. तर ऑब्विसली आपण वैदिक टाइम पिरियडचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा देखील आपण ह्या घटक अभ्यासलेला आहे. विस्तता, झेलम, आस्कणे, चेला, पुरुषनी, रावी आणि सुशुद्री म्हणजे सतलज. त्यामुळे योग्य उत्तर इथे काय आहे म्हणजे चुकीची जोडी ही ड आहे, सुशुद्री सरस्वती. ठीक, समोर जाऊया आपण. मॅकमुल्लर यांनी वापरलेला आर्य या संज्ञेने कशाचा बोध त्यांना अभिप्रेत होता. ए एक भाषा गट, ऑप्शन बी एक वांशिक गट, ऑप्शन सी प्रादेशिक वर्ग की चौथं यापैकी नाही. तर एक वांशिक गट हा बोध जे आहे इथे अभिप्रेरित आहे. समोर आहे चातुर्वर्ण्याच्या सिद्धांतांची व्याख्या सर्वप्रथम कुठे मिळतं. ए महाभारत, बी विष्णू पुराण, सी अथर्ववेद आणि चौथा आहे ऋग्वेदात. तर लक्षात घ्या चातुर्वर्ण व्यवस्था ऋग्वेदातील 10व्या मंडळामध्ये आपल्याला पुरुष सूक्तामध्ये जे आहे सर्वप्रथम उल्लेख मिळालेला आहे. त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक डी आहे, ऋग्वेद आहे. तर चातुर्वर्ण व्यवस्था म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता बघा ऋग्वेदातील जो 10वा मंडळ आहे, ठीक आहे, हा मंडळ पुरुष सूक्त आपल्याला माहिती मिळते. आता पुरुष सूक्तामध्ये काय सांगितलेलं आहे, आदिब्रह्माच्या मुखातून, मुख जे आहे यातून सांगितलेलं आहे ब्राह्मणाची उत्पत्ती. ठीक आहे, भुजा जे आहे यातून क्षत्रिय, जंघापासून वैश्य आणि पायापासून शूद्राची उत्पत्ती सांगितलेली आहे. तर चातुर्वर्ण्याचा सिद्धांत ऋग्वेदाच्या 10व्या मंडळातून आपल्याला पाहायला मिळतो. आता इथे बघा इतिहासकार दिलेले आहे आणि त्यांचं आर्य संबंधित प्रदेश. डॉक्टर अविनाश चंद्र दास व डॉक्टर संपूर्णानंद. आता राजवल्ली पांडे आणि गगन्नाथ झा, दयाराम सरस्वती आणि पॉंडिचर आणि लोकमान्य टिळक. योग्य उत्तर आहे ड. समोर जाऊया, ऋग्वेदातील कोणत्या स्त्रिया मोठ्या विदुषा होत्या. ए लोपामुद्रा, बी मैत्रेयी, सी अपलत्रेयी आणि ड आहे अ ब आणि क. म्हणजेच काय, तर लोपामुद्रा, मैत्रेयी आणि अपलत्रेयी. तर ह्या तिन्ही स्त्रिया जे आहे ऋग्वेद काळातील मोठ्या विदुषा होत्या. त्यामुळे ऑप्शन ड योग्य आहे. ऋग्वेद काळातल्या स्त्रियांमध्ये काही विदुषी ज्ञानसंपन्न स्त्रिया आढळतात, जसं लोपामुद्रा, ठीक आहे, मैत्रेयी, अपलत्रेयी. ह्या काय आहे, ह्या तीनही ऋग्वेद काळातील मोठ्या स्त्रिया जे आहे मानल्या जातात. समोरचा प्रश्न आहे, आर्यांचं ज्या प्रदेशात विस्तार झाला त्यापैकी कोणत्या प्रदेशात वारंवार आणि प्रामुख्याने उल्लेख येतो. आता आर्य संबंधित आपण अभ्यास करतो, यामध्ये पर्टिक्युलर क्षेत्र आहे ज्याचं वारंवार उल्लेख आलेला आहे. कुठलं, आता इथे बघा 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. अ मध्ये सिंधू नदी, बी आहे चिनाब सतलज, तिसरा आहे झेलम म्हणजे विस्तता, पुरुषणी म्हणजे रावी नदी. सो ऑब्विसली आपल्याला सिंधू नदी, कारण सप्तसंधव प्रदेशांमध्ये आपण बघतो, सप्तसंधव प्रदेश कधीही लक्षात घ्या 7 नद्यांचं हा क्षेत्र आहे ज्याला आपण सप्तसंधव प्रदेश असं म्हणतो. त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक अ आहे. समोर आहे, उत्तर वैदिक कालखंडात सागर व्यापार डॅश होता, म्हणजे व्हायचं का, म्हणजे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेला आहे की सागर व्यापार उत्तर वैदिक काळामध्ये व्हायचं म्हणजे चालू होता.
ऑप्शन बी आहे चालू नव्हता म्हणजे सागर व्यापार होत नव्हता. सी आहे कधी कधीच होत होता की चौथा कधीच होत नव्हता. योग्य उत्तर आहे की उत्तर वैदिक कालखंडात देखील सागर व्यापार काय होता सुरू होता. कसं तर बघा, उत्तर वैदिक काळात सागर व्यापार व्हायचं, विशेषतः अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या मार्गाने जो आहे व्यापार चालायचा. या काळामध्ये धान्य झालं, मणी, कापूस, खनिज आणि इतर वस्तूंचं समुद्र मार्गाने व्यापार व्हायचं. याचा आपल्याला संकेत देखील म्हणजे ऐतिहासिक पुरावे देखील मिळतात. समोर प्रश्न आहे, वैदिक काळात विधवा विवाह डॅश होता म्हणजे व्हायचं का? संमत होता, संमत नव्हता, विरोध होता आणि वज्य होता. ऑब्विसली संमत होता. ऑप्शन क्रमांक अ इथे योग्य आहे. आणि लक्षात घ्या, आपल्याला नियोग प्रथा देखील इथे पाहायला मिळतं. समोर आहे, नदीच्या पाण्याच्या वाटपावरून पहिला सशस्त्र तट्टा कोणत्या क्षेत्रामध्ये झालेला? आता लक्षात घ्या, 16 महाजन पदांचा आपण अभ्यास करतो, त्यामध्ये तुम्हाला या सगळ्यांचा उल्लेख पाहायला मिळेल. जसं शाक्य आणि कोलीय गणराज्य, बी आहे भरत आणि शबर, तिसरा आहे मालव आणि योधी आणि चौथा आहे मसळ व शाक्य. सो पाण्यासाठी आपल्याला दिसून येतं सशस्त्र तट्टा जी आहे शाक्य आणि कोलीय मध्ये झालेला, त्यामुळे ऑप्शन अ. आता बघा, शाक्य आणि कोलीय हे दोन जमाती नदींच्या पाण्यासाठी यांमध्ये काय व्हायचं, नेहमीच भांडणे व्हायची. समोर आहे, अंगराज्य मगध साम्राज्यात कोणी समाविष्ट केले? ऑप्शन ए बिंबिसार, बी आहे अजातशत्रू, सी आहे उदयन आणि ड आहे शिशुनाग. इसवी सन 6व्या शतकामध्ये आपण बघतो की पर्टिक्युलर एक केंद्रीयकृत सत्ता नव्हती, तर 16 महाजन पद होते. आता या 16 महाजना पदामधून एक अंग देखील होता, ज्याची राजधानी ही चंपा होती. ठीक आहे, समोरच्या टाइम पिरियड मध्ये मगधचे शासक जे आहे ते काय करतात, अंगला कॅप्चर करतात. दॅट्स वाय इथे प्रश्न आहे की मगध साम्राज्यामध्ये बिंबिसार हे हर्यक वंशाचे शासक होते. हर्यक वंशाचे हे काय आहे, शासक आहे, ज्यांनी अंगाला काय केलं, विलीन केलेलं आपल्याला दिसून येतं. पर्टिक्युलर आपल्याला लक्षात घ्यायला हवं की हिस्ट्रीमध्ये जे आहे ते बिंबिसार आपल्याला दिसून येतं आणि बिंदुसार देखील आहे. ठीक आहे, दोनही वेगळ्या पर्टिक्युलर डायनेस्टीला बिलॉंग करतात. आता बिंदुसारचं जर आपण विचार केलेलं तर हे मौर्य वंशीय शासक आहे आणि बिंबिसार हे हर्यक वंशातील आहे. तर थोड्या शब्दांवर आपण फोकस केलेलं योग्य ठरेल. आणि जेव्हा बिंबिसार यांनी हा जो अंग आहे त्याला कॅप्चर केलेलं, त्याचं व्हॉइस राय म्हणजे उपराजा हे अजातशत्रूला बनवलेलं. समोर जाऊया, महावीर व गौतम बुद्धाच्या काळात कोणते राज्य अस्तित्वात होते? ए लिच्छवी, बी वृज्जी किंवा वज्जी, तिसरं विदेह आणि ड मध्ये आहे अ आणि ब दोनही. तर ऑब्विसली लिच्छवी आणि वज्जी संघ अस्तित्वात होतं, त्यामुळे अ आणि ब दोनही इथे योग्य आहे. कांपिल्ले हे ठिकाण फरुखाबाद जिल्ह्यात असून अहिछत्र यांचे टॉलमीने काय वर्णन केलेलं आहे? आता बघा, ए आदिसत्र, बी आहे मासिद्र, सी आहे गंगाद्री आणि चौथा आहे अवंती. तर अहिछत्र म्हणजे आदिसत्र असं टॉलमी आहे. ठीक आहे, यांनी वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. कांपिल्ले हे ठिकाण फरुखाबाद जिल्ह्यात असून प्राचीन ग्रीक भूगोल तज्ञ होते टॉलमी, ठीक आहे, यांनी वर्णन केलेलं आहे आदिसत्र म्हणून. समोर आहे, भट्टस्वामीन या कौटिल्यांच्या भाष्यकाराने अस्मक म्हणजे महाराष्ट्र असं सांगितलं आहे. तर बौद्ध ग्रंथानुसार दक्षिणेच्या गोदावरी खोऱ्यातील राज्य असून त्याची राजधानी कुठली? राजघराणे, बी गिरिव्रज, सी प्रतिष्ठान म्हणजे पैठण आणि चौथा आहे कौशांबी. तर गिरिव्रज ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य आहे. अस्मक म्हणजे महाराष्ट्र आणि लक्षात घ्या, गोदावरीच्या खोऱ्यात अस्मक राज्य आणि त्याची राजधानी गिरिव्रज. समोर जाऊया, गौतम बुद्धांच्या शुश्रूषेसाठी कोणता राजवैद्य बिंबिसारने पाठवलं? ए राजगुप्त, बी जीवक, सी आहे जीवन, ब जीवका क आणि ड आहे जीवनदान. ऑब्विसली जीवका यांना पाठवलेलं आहे. तर गौतम बुद्धांचा आजार जे आहे त्यासाठी जीवका यांना पाठवलेलं आपल्याला दिसून येतं. गणराज्यामध्ये प्रशासनाचं काम कोणामार्फत चालवत असत? ए यासाठी मध्यवर्ती सभा होती, ऑप्शन ए म्हणजे कायदे मंडळ, बी आहे नियुक्त कार्यकारी मंडळ, ऑप्शन ब
सी आहे राजेशाही शक्ती ऑप्शन क आणि ड आहे अ आणि ब दोनही बरोबर. तर लक्षात घ्या, गणराज्यामध्ये प्रशासन चालवण्यासाठी कायदेमंडळ आणि नियुक्त कार्यकारी मंडळ असायचं. 5 स्थळांच्या वस्तींचं वैशिष्ट्य काय? ए मध्यभागी कब्रस्तानचं ढीग, बी आहे गटार व्यवस्था, सी आहे नगरांच्या चारही दिशांनी खंदक आणि चौथं आपल्याला ऑप्शन आहे नगरातील किल्ल्यांची स्थिती. योग्य उत्तर आहे गटार व्यवस्था. आता बघा काय आहे, हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे सुयोग्य एकतर नगर रचना आहे जे ग्रिड पद्धतीवर आधारित आहे आणि गटार व्यवस्था आहे. ठीक आहे, प्रत्येक घरातून गटार मुख्य नाल्याशी जोडलेलं आहे. ही नाले जे आहे दगडी फरशांनी झाकलेली, ठीक आहे, पहा नाला आहे आणि तो झाकलेला सुद्धा आहे. त्यामुळे हडप्पा व मोहनजोदडो हे प्राचीन शहरातील अत्यंत नियोजित शहर देखील हडप्पा संस्कृतीतील मानले जातं. समोरचा आहे राखनदास बॅनर्जी यांनी कोणत्या युगातील बौद्ध स्तूपांचा शोध लावताना मोहनजोदडो या शहरांचा शोध लावला? ए गुप्त, कण्व, मौर्य आणि कुषाण. सो हे आहे कुषाण टाइम पिरियड मधील. राखनदास बॅनर्जी हे भारतीय पुरातत्व होते आणि त्यांनी कुषाण युगातील बौद्ध स्तूपांचा शोध घेत असताना मोहनजोदडो या प्राचीन शहरांचा अवशेष देखील शोधून काढलं. ठीक आहे, आणि या शोधामुळे काय झालं, सिंधू संस्कृती इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन यांचं अस्तित्व आपल्या समोर आलेलं दिसून येतं. ठीक आहे, नेक्स्ट, सिंधू संस्कृतीचा शोध कधी लागला? इयर सांगा बरं. 1922 म्हणजे 1922, 1924, 1928 की 1930? तर सिंधू सभ्यतेचं 1922 मध्ये आपण बघतो शोध लागलेलं. कारण सिंधू संस्कृतीचा शोध 1922 साली लागलं. राखनदास बॅनर्जी यांनी मोहनजोदडो याचा शोध लावलेलं आणि दयाराम साहाणी यांनी या सुमारामध्ये हडप्पाचा शोध लावलेलं. ठीक आहे, आणि नक्कीच या दोन्ही शोधांमध्ये प्राचीन सिंधू नदीच्या खोऱ्यात जी संस्कृती आहे ती आपल्याला उघडकीस आलेली दिसून येतं. त्यामुळे समोर जाऊया. सिंधू संस्कृतीचा शोध घेण्यासाठी कोणी प्रयत्न केला नाही. ठीक आहे, इथे नाव मेन्शन केलेले आहे. त्यापैकी कुठले एक असं नाव आहे ज्यांचा संबंध सिंधू संस्कृतीचं जे शोध आहे त्याच्याशी नाही? ए मध्ये बघा राखनदास बॅनर्जी, बी मध्ये बघा डॉक्टर मजुमदार, सी मध्ये बघा दयाराम सहाणे आणि फोर्थ मध्ये बघा सर जॉन मार्शल. ऑब्विसली डॉक्टर मजुमदार हे सिंधू संस्कृतीच्या शोधाशी संबंधित नाही. तीनही जी नावं आहे ज्यांमध्ये राखनदास बॅनर्जी, मोहनजोदडो, दयाराम सहाणे हे हडप्पा आणि सर जॉन मार्शल यांनी तिथी जे आहे ते भारतीय पुरातत्व खात्याचे यावेळी महासंचालक होते आणि पर्टिक्युलर सिंधू असं नाव देण्यासाठी देखील श्रेय यांना दिलं जातं. ठीक आहे, चलो. मोहनजोदडो याचा अर्थ काय आहे? ए सिंधू नदी, बी आहे सिंधी संस्कृती, तिसरा आहे मृतांचं टेकडी की जुने अवशेष. सो मोहनजोदडो याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ आहे मृतांची टेकडी. ठीक आहे, मोहनजोदडो हा जो शब्द आहे सिंधी भाषेतून आला आहे. कुठल्या भाषेतून आला आहे? सिंधी भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ काय होतं? मृतांची टेकडी असा होतो. हे नाव त्या ठिकाणी आढळलेल्या प्राचीन अवशेषांमुळे दिले गेले, कारण तेथे एकेकाळी वस्ती होती जी नंतर काय झाली? नष्ट झाली आणि त्या जागी केवळ अवशेष आणि टेकड्या जे आहे त्या उरल्या. समोर सिंधू संस्कृतीचा काळ साधारणतः किती निश्चित करण्यात आलं? ठीक आहे, एक टाइम पिरियड आपल्याला कुठलं पाहायला मिळतं? ए इसवी सन पूर्व 3500 ते इसवी सन पूर्व 2500, इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1040, इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 800. चौथं ऑप्शन आहे इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 800. तर सर्वाधिक म्हणजे जे काळ निश्चिती आहे ते 3500 ईसापूर्व पासून 2500 ईसापूर्व असं आपण बघतो, पण सर्वसाधारण किंवा मान्यता पावलेलं टाइम पिरियड हा 2500 ईसापासून 1500 ईसापूर्व असं मानलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट आपण प्रश्नाकडे वळूया. मोहनजोदडो शहर सिंधू नदीच्या कोणत्या तीरावर आहे? ए पूर्व, बी दक्षिण, सी उजव्या आणि चौथा आहे डाव्या.
तर हे उजव्या तीरावर आहे. कसं तर बघा. हा, तर हे कसं हा उजव्या तीरावर आहे. आणि नेक्स्ट प्रश्न आहे, मोहनजोदारो हे शहर कुठे आहे? सांगा बरं. पर्टिक्युलर आपल्याला विचारलेलं आहे की हे कुठे आहे बा. पाकिस्तानातील सिंधमधील लरकाणा जिल्हा हा काय आहे? आपला ऑप्शन 1 आहे. पंजाबमध्ये मोंगरी येथील प्रदेशात हा ऑप्शन बी आहे. तिसरं ऑप्शन आहे राजस्थानामधील कालीबंगन येथील प्रदेशात. आणि चौथा आहे जम्मू काश्मीर राज्यात लडाख येथील प्रदेशात. तर मोहनजोदडो कुठे आहे? पाकिस्तान, सिंध, लारकाणा जिल्हा. ठीक आहे. चल, तर मोहनजोदडो हे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील लरकाणा जिल्ह्यात आहे. जे आपल्याला दिसून येतं की हे प्रमुख एक स्थळ आहे. येथे स्थानागार जे आहे, सुयोग्य गटार व्यवस्था यासाठी हे प्रसिद्ध आहे किंवा हे या प्लेसेसचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. सिंधू संस्कृतीच्या काळासंदर्भात पुढील अयोग्य मत कुठलं आहे? म्हणजे जे योग्य नाही. कार्बन 14 रेडिओ कार्बन व भूगर्भशास्त्रांच्या दृष्टीने 5000 वर्षापूर्व असावा. दुसरं, घोड्यांचे अवशेष नाही, यावरून इसवी सन पूर्व 1800चा कालावधी असावा. तिसरा आहे सुमेश किश लागारा येथील मुद्रावरून इसवी सन पूर्व 250 असा असावा, की सरगॉनच्या व्यापारावरून इसवी सन पूर्व 3000 ते 1000चा असावा. तर सरगॉनच्या व्यापारावरून हा अयोग्य आहे. ठीक आहे. चला, ओके. समोर आहे, मोहनजोदडोंची लघु प्रतिकृती कोणत्या शहरास म्हणतात? ए धोलावीरा, बी रोपड, सी लोथल आणि चौथा आहे आपला हडप्पा. तर ही जी प्रतिकृती आहे, लघु प्रतिकृती मोहनजोदडोची, हे लोथल या शहराला म्हटलं जातं. लोथल हे कुठे आहे? गुजरात राज्यातील भोगवा नदीच्या काठी वसलेलं सिंधू संस्कृतीतील बंदर नगरी स्थळ आहे. ठीक आहे. हा जो ठिकाण आहे याला मोहनजोदडोची लघु प्रतिकृती म्हटलं जातं. कारण येथील जे व्यवस्था आहे, सुयोग्य नगर व्यवस्था, गटार व्यवस्था, गोद्या पाण्याचा तलाव किंवा व्यापारासाठी वापरली जाणारी जे गोदी आहे, हे मोहनजोदडो प्रमाणे आहे. ठीक आहे. चल, समोर जाणार आपण, ब्रॉन्झ धातूंची नाचणारी मुलगी म्हणजे डान्सिंग गर्ल व राजा पुरोहितांचा पुतळा आपल्याला कुठे मिळतं? 4 ऑप्शन आहे आपल्याजवळ. ए आहे मोहनजोदडो, बी आहे लोथल, सी आहे हडप्पा आणि चौथा आहे कालीबंगन. ठीक आहे. तर हे काय आहे? मोहनजोदडो येथे आपल्याला डान्सिंग गर्ल आणि पुरोहितांचा पुतळा मिळतो. मोहनजोदडो येथे ब्रॉन्झची नाचणारी जे डान्सिंग गर्ल आहे याचा आणि पुरोहिताचा पुतळा जे आहे ते मिळालेला आहे. ही जी आपल्याला दिसून येतं नाचणारी मुलगी 10.5 सेंटीमीटर लांब ब्रॉन्झची छोटी प्रतिमा जी तरुण स्त्रींच्या नृत्यांची स्थिती दर्शवते. आणि पुरोहितांचा पुतळा जो आहे साधारणतः 30 सेंटीमीटर उंच पुरुषाची प्रतिमा, ज्यावर प्राचीन वेशभूषा आणि राजवटीचे संकेत आहे. आता हे पर्टिक्युलर भारतातील राज्य आणि सिंधू संस्कृतीतील गावे. आता राज्य आणि गावे यांना काय करायचं आहे? आपल्याला जोडायचं आहे. ठीक आहे. सो शूरपालक ना, शिशुपालगड, कालीबंगन आणि लोथल. अनादर साइड राजस्थान, गुजरात, तिसरं बिहार आणि चौथं महाराष्ट्र. आता इथून जरी आपण पाहिलं तर कालीबंगन राजस्थान आणि लोथल गुजरात. ठीक आहे. तर हे 2 जरी तुम्हाला माहीत आहे तर तुम्ही म्हणू शकता शूरपारक जे आहे महाराष्ट्र, पालगड जे आहे ते बिहार आणि कालीबंगन राजस्थान आणि लोथल हे गुजरात. म्हणजे हे शेवटचे 2 जरी तुम्हाला माहीत आहे की पर्टिक्युलर बी मध्ये येतं, तरीही आपण हा जो प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आपण देऊ शकतो. ठीक आहे. चल, सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या प्राण्यांची पूजा करीत होते? एक गाय,
बी बैल, सी गाढव आणि घोडा. लक्षात घ्या, बैलांची पूजा म्हणजे आपल्याला याचं प्रतीक जे आहे किंवा बैलाची पूजा करीत असल्याचे पुरावे मिळते. अनेक संस्कृतीच्या मूर्त्या आणि घरगुती वस्तूंवर जे आहे बैलांचं चित्र किंवा बैलाची मूर्ती सापडली आहे. आणि बैल आपण बघतो की शेतीसाठी महत्त्वाचा आहे. तो धार्मिक व सांस्कृतिक दोनही दृष्टिकोनातून पूजनीय आहे, है ना. चलो, बैलपोळा पण आपण बघतो. हा, चल. नेक्स्ट प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या झाडाची पूजा करीत, है ना. ए वडाच्या, बी तुळशी, सी पिपळाच्या की आंब्याच्या. सो ऑब्विसली पिपळाच्या झाडाची काय करीत, पूजा करीत. आता कसं तर बघा, सिंधू संस्कृतीतील लोक पिपळाच्या झाडाची पूजा करीत याचं पुरावा सापडलेला आहे. पिपळाचे झाड प्राचीन काळापासून धार्मिक आणि सामाजिक जीवनात महत्त्वाचं आहे. काही पुरातात्विक अवशेषांवर पिपळांच्या प्रतिकात्मक चित्रणांची शाई किंवा मूर्ती देखील आढळतं. समोरचा प्रश्न आपण घेऊया. सिंधू संस्कृतीमध्ये प्रशासनावर वर्चस्व होतं. कोणाचं होतं? 4 ऑप्शन आहे. ऑप्शन ए धर्मगुरू, ऑप्शन बी राजा, ऑप्शन सी व्यापारी आणि ऑप्शन 4 ऑप्शन 4 लोक म्हणजे जनता. तर सिंधू संस्कृतीमध्ये प्रशासन कोणाच्या हातात आहे किंवा कोणाच्या हातात असणार या संबंधित आपल्याला अनेक मत आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामधील एक आहे धर्मगुरूंच्या. ठीक आहे. तर म्हटलेलं आहे, हा, कुठे व्यापारी सांगितलेला आहे, कुठे धर्मगुरू किंवा एक केंद्रीकृत सत्ता असावी बा, अशा प्रकारचं विविध मत जे आहे ते आपल्याला सिंधू सभ्यतेविषयी जे आहे ते पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे, सिंधू संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची आयात कशाचं केलं जायचं. ठीक आहे, आयातावर प्रश्न आहे. ए आहे धान्य, बी आहे सोने व चांदी, तिसरा आहे धातू आणि किमती खडे आणि चौथा आहे कापड. तर कशाचं आयात व्हायचं? धातू आणि किमती खडे जे आहे त्याचं आयात व्हायचं. ठीक आहे. हा, आयातीवर भर दिलं जायचं. ठीक आहे. धातू झाले, शस्त्र, उपकरण, मूर्ती किंवा घरगुती वस्तू जे असतात किंवा किमती खडे जसं हिऱ्यांचे दागिने म्हणा, मोत्यांची सजावट केलेलं साहित्य म्हणा. ठीक आहे. ह्या आयात झालेल्या वस्तूंचा व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यामध्ये मोठा वाटा होता. समोरचा आपण प्रश्न घेऊया. सिंधू संस्कृतीतील लोक अलंकार बनविण्यासाठी काय वापरत नसत? ए सोने, चांदी आणि तांबे, बी आहे कांस्य, शंख शिंपले, हिरे आणि मणिके. तिसरं ऑप्शन मध्ये बघा, कवठ्या, पांढऱ्या शाडू, विविध प्रकारची मणी आणि चौथा आहे लोखंड, लाकूड आणि वगड. सो ऑप्शन 4 लोखंड, लाकूड आणि वगड यांचा वापर करीत नसायचे. ठीक आहे. कारण आपल्याला माहित आहे की सिंधू संस्कृतीमध्ये अलंकाराचे शौकीन होते आणि सोन्याचे म्हणजे जे श्रीमंत आहे बा ते सोन्या चांदीचे, ठीक आहे, तांब्याचे, कांस्याचे सुद्धा आपण बघतो. शंख शिंपल्यांपासून हिरे, माणिके, कवठ्या, पांढऱ्या शाडू, विविध प्रकारचे जे काही मणी आहे त्यांचा देखील वापर जे आहे अलंकार बनवण्यासाठी व्हायचं. समोरचा आपला प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीच्या काळी वाहन म्हणून कशाचा प्रयोग जे आहे उपयोग केला जायचा? ए घोडागाडी, बी उंटाची गाडी, सी गाढव आणि चौथा आहे बैलगाडी. सो बैलगाडीचे आपल्याला काय मिळतं? सिंधू संस्कृतीमध्ये बैलगाडीचे आपल्याला साक्ष मिळतात. त्यामुळे ऑप्शन आपलं 4 करेक्ट आहे. आता बघा, सिंधू संस्कृतीच्या काळात वाहन बैलगाडींचा वापर केला जात. बैल हे शेतीसाठी आणि सामान्य वाहतुकीसाठी महत्त्वाचं आहे. इव्हन जर तुम्ही पर्टिक्युलर काही गाव वगैरे बघितलं असेल तर त्यामध्ये तुम्ही बैलगाडी आज सुद्धा बघता, हो की नाही? चला, चित्रलिपी वाचण्याचा शोध थोड्या दिवसापूर्वी लागला, अद्याप लागलाच नाही, बरेच दिवसापूर्वी लागलेला आहे की निश्चित आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. चित्रलिपीचा शोध आपल्याला यशस्वीपणे शोध लागलेला नाही.
नेक्स्ट आहे हडप्पा येथील उत्खनन कोणी केलेलं आहे? ए. राखनदास बॅनर्जी, गार्डन चाइल्ड, मॅक मुल्लर की माधव स्वरूप वत्स. ठीक आहे, तर लक्षात घ्या हडप्पाचं उत्खनन कोणी केलेलं? उत्खनन कार्य फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला दाराम सहाणी आणि माधव स्वरूप वत्स यांनी केलेलं दिसून येतं. ठीक आहे, चल नेक्स्ट आहे सिंधू संस्कृतीत सापडलेल्या शिक्क्यांवर कशाचं चित्र नाही? ठीक आहे, ए हत्तीचं, बी बैलाचं, सी डुकराचं आणि गाय आणि घोड्यांचं. तर घोड्यांचं गाय घोड्यांचं चित्र नाही. समोरचा आहे सिंधू संस्कृतीत दॉत आणि टाक याचा उपयोग कशासाठी व्हायचं? म्हणजे व्हायचा वापर व्हायचंच नाही, फक्त दोतीचा उपयोग केला जायचा आणि टाकाचा वापर केला जात असे. ठीक आहे, हे दोनही वस्तू वापरल्या जायचं. ओके, नेक्स्ट आहे सिंधू संस्कृतीतील लोकांचं प्रमुख आहार काय होतं? गहू, भात, सत्तू आणि ज्वारी. तर गहू, गहू म्हणजे वेट, गहू ज्वारी सापडलेला आहे. भात त्या काळात म्हणजे खूप जास्त आपल्याला साक्ष भाताचं दिसून येत नाही. सिंधू संस्कृतीला वैदिक शास्त्र चांगलं माहीत होतं, बी माहीतच नव्हतं, थोडंफार माहिती होतं की ढोबळपणे माहिती होतं. ऑब्व्हियसली वैदिक शास्त्राचं नॉलेज होतं, मेडिसिन, कारण औषधी वनस्पती, हाडांचे उपचार, ठीक आहे, किंवा वैद्यकीय जे उपकरण आहे ते देखील आपल्याला सापडलेलं आहे. समोर आहे मोहनजोदडोमध्ये काय प्रगत होतं? रंगकाम खूप व्यवस्थित होतं, सूतकाम, विणकाम की ऑप्शन डी वाद्य तयार करण्याचं काम. आणि हा मोहनजोदडो हे अत्यंत महत्त्वपूर्ण प्लेस आपल्याला दिसून येतं सिंधू सभ्यतेमध्ये. तर इथे रंगकामाचं आपल्याला प्रगत साक्ष जे आहे ते इथे मिळालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.